आणि त्यानंतर या संपूर्ण निकालासंदर्भात महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये सुद्धा एक प्रचंड मोठा संभ्रम आहे। लोकांना हा निकाल खरा वाटत नाहीये, हा मान्य नाहीये, कारण निकालाच्या पूर्वी आलेले सगळे सर्वे, सगळे एक्झिट पोल हे सगळे खोटे ठरवून एक विचित्र असा निकाल लागलेला आहे। आणि त्यानंतर गेल्या 7 ते 8 दिवसामध्ये विविध विरोधी पक्षनेत्यांनी या संपूर्ण निकालासंदर्भात भाष्य केलेलं आहे। आणि मग 5 वाजल्यानंतर वाढलेली आकडेवारी, त्याच्यानंतर EVM संदर्भात वेगवेगळे विषय मांडलेले आहेत। पर्सेंटेजमध्ये दाखवताना काही घोळ झाले आहेत का, काही गावांमध्ये विरोधी पक्षांना वाढलेलं मतदान वगैरे वगैरे। पण या सगळ्या विश्लेषणामध्ये अजून एक मुद्दा मला वाटतं काल आवडला